मस्जिद पण आहे आणि त्याच्या शेजारी एक मंदिरही आहे त्या काळचं. आणि विशेष म्हणजे आपण आत्ता किल्ल्याच्या मध्ये आहोत, म्हणजे किल्ल्याच्या मधून हा रस्ता जातो. हा समोर जो रस्ता तुम्ही बघताय पूर्ण तटबंदी दिसते, हां. बरीचशी पडीक. चाकणचा किल्ला पलीकडे आहे का? पलीकडे जायचं. वाटलं का? तर मंडळी, आज आम्ही चाललोय चाकणचा किल्ला बघायला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक. लावायचं. आतमध्ये आहे का नाही मलाही नाही. त्यांनी सांगितले की आत्ता हे दरवाजा इथून आहे, मागे इथून मागे आहे. आणि हे मंदिर आहे श्री दामोदर विष्णू मंदिर. आणि हे मंदिर हे पूर्वी असं नव्हतं ना? नाही, पूर्वी मंदिर नव्हतं. मंदिर होतं पण छोटं मंदिर होतं. आणि किल्ला हाच किल्ला. म्हणजे आत्ता आपण किल्ल्याच्या मध्ये आहोत का? हो, किल्ल्याच्या मध्ये. ए आपू, हा किल्ल्याच्या मध्ये उभे होतो आपण आता, किल्ल्याच्या बाहेर नाही होत. अच्छा, म्हणजे इथे मध्ये आहोत आता आपण, है ना? हे दरवाजा वगैरे बघा. हा पूर्वी असा होता किल्ला काय? चल बरं बोल. आपल्या चाकणमध्ये एक असा किल्ला आहे जो भुईकोट किल्ला, चाकणचा भुईकोट किल्ला ऐकून आहे फक्त, पण आज बघितलंय आम्ही. आणि बाजारपेठेपासून सरळ आतमध्ये आलं डाव्या बाजूला की हा किल्ला लागतो. आणि आत्ता आपण किल्ल्याच्या मधोमध आहोत. चाकणचा भुईकोट किल्लाही म्हणतात, पण त्याला संग्रामदुर्ग हे नाव आहे याला. हो. आणि कोणाचा होता हा? किल्लेदार फिरंगोजी नरसाळे. नरसाळे. भारी आहे. हे विरगळ दिसते मला असं वाटतं. विरगळ आहे. विरगळ म्हणजे काय? विरगळ म्हणजे आता एखाद्या लढाईत कोण गेलं ते ती एखादी आठवण ती अशी कोरली जाते, त्याला विरगळ म्हणतो. म्हणजे पण परत आता हे नक्की काय आपल्याला विरगळ म्हणजे काय, मला परत सांग. विरगळ म्हणजे एखाद्या लढाई मधला प्रसंग, तो दगडावर शिल्प कोरलं जातं. अच्छा. आत्ता आपण उभा आहोत किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे हा. पण आत्ता सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी आहे. इथं जो खंदक वाटतात ना, हे पाणी असेल पूर्वी. हो, पाणी. हे किल्ल्यात जायला अवघड आहे. म्हणजे कोणी आलं की शत्रूनी डायरेक्ट हल्ला करू नये म्हणून ते. इथे पूल वगैरे असणार पूर्वी, आता पण तो सगळा कॉन्क्रीट. बघ ना. हो, ही भिंतच आहे ती. जे हेच असं देवगिरीला पण आपण पाहिलं. हो, सेम देवगिरीला. दौलताबादचा किल्ला ना ते. आत्ता सगळं हे पूल असणार इथे. आणि हा जो असणार आत्ता आपण उभा आहोत तो कदाचित पूल असू शकतो, पण आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे आणि वाहतुकीचा रस्ता झाला आहे पूर्ण. मला जर प्रश्न पडला आहे की या सगळं जे करताय, हा किल्ला बघ ना केवढं पडलं आहे सगळं, ते काय राहिलेलंच नाही आहे किल्ल्याचं. आणि म्हणतायत की या किल्ल्याचं संवर्धन करणार आहेत ते. पण नक्की संवर्धन होणार का, हा मुद्दा आहे. त्या मशिदीच्या तिथून असं जाऊ शकतो का?
हे गेट आहे. हवी इथं गेट आहे आणि हे गेट सध्या बंद आहे. वरती जायचं. तिकडचे दोन्ही गेट बंद आहेत. हे बघ इथं काहीतरी, इथून एक रस्ता दिसतोय की तो आतमध्ये जातोय. हे बघ, पण किल्ल्याचा एक मजला चढून आलो की एक छोटासा दरवाजा दिसतोय आणि तिथून आत गेलं की खाली उतरायला पायऱ्या. मला असं वाटतंय तिथे एखादी खोली असावी किंवा तळघरासारखं असणार आहे तिथे काहीतरी. अरे बरंच आतमध्ये, बरंच खाली खोल आहे रे. म्हणजे नक्कीच आहे तळघर आहे. आणि इथून उजव्या बाजूला असं पायऱ्या दिसतात. म्हणजे आतमध्ये तळघर असेल कदाचित. ही खोली असेल ते जायला. खोली इथून हे काय? हे पण इथं किती छान आहे बघ ना. इथून आतमध्ये जायला आहे बघ, ध्वज. मस्त जागा आहे. मस्त आहे. चारही बाजूंनी एवढा भारी किल्ला बांधला आहे. या बाजूला आला होता पण तिकडून इकडे आलो. चकमक टोक. चाकण शहराच्या अगदी मधोमध हा किल्ला आहे आणि ऐतिहासिक वास्तू आहे आणि खूप दुर्लक्षित झालेली. पण याचं जर पुनर्बांधणी केली तर एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होऊ शकतं. ती भिंत बघ केवढी जाड आहे ती. तर ती केवढी जाड भिंत आहे ती, है ना. त्याच्या भिंती आणि त्याच्या मागे पण हे दिसतंय बघ, ते जुनं खंदक त्याच्या मागे खंदक. म्हणजेच निश्चित आहे चारी बाजूनी पाणी असणार आहे त्या किल्ल्याच्या. कारण मागच्या बाजूला पण आपण पाहिलं तसंच आहे. या किल्ल्याची माहिती आपण काढली पाहिजे आधी. चल आपण कोणाला तरी विचारू माहिती. हो. या किल्ल्याची आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही खाली मंदिरामध्ये चौकशी केली तर तिथे आम्हाला देशमुख सर भेटले आणि त्यांनी या किल्ल्याचा इतिहास एकदम सविस्तर आम्हाला समजून सांगितला. इथे एक चक्रेश्वर मंदिर आहे. चक्रेश्वर मंदिराच्या शेजारी शांडिल्य ऋषींची समाधी. म्हणजे आपण एक त्यातला एक तर्क, शांडिल्य ऋषींचा जो काही आश्रम किंवा मठ असेल तो ह्या परिसरात असावा. तर इथं ते शांडिल्य ऋषींचं समाधी आहे. आणि ज्यावेळेस रावण आणि दशरथ यांचं युद्ध चाललं होतं तर ते युद्धाच्या वेळेस ते दशरथ राजाचं चाक निखळलं, एक चाक पडलं, पण त्याला काही खांदा दिला असं एक आहे, कथा आहे. तर जे एक चाक पडलं ते पडलं चाकणला. तर तिथं जिथं चाक पडलं त्या ठिकाणी एक छोटंसं तळ पण आहे आज. आणि तिथंच चक्रेश्वराचं मंदिर आहे. शिवलिंग स्वयंभू, खूप मोठी मूर्ती शिवलिंग आहे. तर एवढी मोठी शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सुद्धा कमी आहे. इतकं मोठं शिवलिंग आहे. आणि ज्या ठिकाणी चाक पडलं तिथं तळ झालं. तर त्यावेळेस नंतर चाकणचं एक चक्र नगरी असं नाव होतं. मग एक चक्र नगरीचा अपभ्रंश होत ते चाकणपर्यंत असं एक इतिहास आहे याचा. आणि पूर्वी इथं जे विष्णुपुरी म्हणून म्हणजे विष्णूची खूप मंदिरं होती चाकण परिसरात. कारण इथं शांडिल्य ऋषींची समाधी असल्यामुळं विष्णूची उपासना केली जायची. तर इथले जे मंदिरं होते ते मंदिरं पाडून या ठिकाणी हा किल्ला 802 शतकात बांधला गेला. आता चाकणचं हे उत्खनन चालू आहे, नवीन काम चालू आहे. यामध्ये बरेचसे मंदिराचे अवशेष सापडले, ते आपण इथं ठेवलेले हे मंदिराचे अवशेष आहेत. तर त्या विष्णुपुरीचं म्हणजे पौराणिक नाव विष्णुपुरी, नंतर एक चक्र नगरी आणि आज त्याला आपण चाकण. चाकणचा शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात इतिहास असा का शिवाजी महाराज ज्यावेळेस पुरंदरच्या याच्यात होते वेळेत, त्यावेळेस शाहिस्ते खान राजा जयसिंग त्यांनी तो वेढा दिला होता. तर त्याला म्हणजे त्यांच्याकडची असलेली कुमक
राजा जयसिंग यांच्यात सामील करायची, तो वेढा अजून घट्ट करायचा, मजबूत करायचा, ह्या उद्देशाने ते तिकडं जाणार होते. परंतु जाता आता शाहिस्ते खानाला काय वाटलं, चाकणचा छोटासा किल्ला आहे, आपण काय एक 5-6 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 आठवडा लढवला तरी हा किल्ला आपल्या ताब्यात येईल, जेणेकरून औरंगजेब अजून खुश होईल. म्हणून त्याने काय केलं, 21,000 सैन्य घेऊन तो चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेस चाकणचे किल्लेदार होते किल्लेदार फिरोंगोजी नरसाळ, आणि आतमध्ये कुमक होती एक 350 ते 400 मावळ्यांची, एवढीच होती. तर त्यावेळेस त्यांनी इतका कडवी झुंज दिली. शाहिस्ते खानाला जे वाटलं होतं आपण 1 आठवड्यात हा किल्ला जिंकू, तर हा किल्ला जिंकायला त्यावेळेस शाहिस्ते खानाला 56 दिवस लागले. ही 56 दिवस यात गेल्यामुळं शिवाजी महाराजांना तिकडून तो वेढा म्हणजे त्या भेटून त्यांना सुटण्यास मदत झाली. कारण हेच जर 21,000 सैन्य इथं जर 8 दिवसात जिंकून तिथं सामील झाले असते तर तिकडं महाराजांना खूप अवघड गेलं असतं. म्हणजे चाकणच्या या लढाईचं चाकणला तर महत्व आहेच, प्लस शिवाजी महाराजांचं जे तिथनं पलायन झालं त्याच्यासाठी सुद्धा हा एक 56 दिवस खूप महत्वाचे. 56 दिवसात ते बरंच गेले. नाही, हे जे 20,000 सैन्य जर तिथं जर अजून जर याला गेलं असतं तर सुटणं इतकं सोपं झालं नसतं. तसंही ते सोपं नव्हतं, पण ते खूप अजून अवघड गेलं. 15 ऑगस्ट या दिवशी हा किल्ला शाहिस्ते खानाने ज्यावेळेस त्यांना कळलं की ही काय 350 लोक असून सुद्धा हा काय किल्ला सोडायला तयार नाही, त्यांनी पूर्व आणि उत्तर या बाजूचा खालनं भुयार करून खालनं सुरंग लावला त्या बुरुजाला, आणि तो बुरुज बुडवला. मग तो बुडवल्यानंतर सुद्धा जवळजवळ 36 तास हा किल्ला मराठ्यांनी लढवला, आणि नंतर मग शाहिस्ते खान आतमध्ये प्रवेश केला. आणि आत प्रवेश केल्यावर शाहिस्ते खानाने पाहिलं, अरे इथं तर काहीच नाही. मग त्यांनी त्या किल्लेदार फिरोंगोजी नरसाळाला विचारलं, बाबा किल्ल्यात तर काहीच नाही, मग तुम्ही या मातीसाठी काय एवढं म्हणजे तडपडत होता, एवढं जीव दिले, एवढं कडवा प्रतिकार केला. तर त्यावेळेस किल्लेदार फिरोंगोजी नरसाळ म्हटले की इथली माती न माती आमच्यासाठी, आमच्या स्वराज्याची, ती आम्ही पारतंत्र्यात जाऊ देऊ शकत नाही. मग त्या किल्लेदार फिरोंगोजी नरसाळाचं इतकी कडवी झुंज आणि शौर्य बघून शाहिस्ते खानाने त्यांना सोडून दिलं होतं. म्हणजे अटक केली होती, पण नंतर त्याचं हे सगळं शौर्य बघून सोडून दिलं. मग हे सोडून दिल्यानंतर किल्लेदार परत महाराजांच्या दरबारी गेले, आणि महाराजांनी नंतर त्यांना भोपाळगडाची किल्लेदारी दिली होती. भोपाळगड खानापूर सांगली येते. मग तिथं त्यांना तो किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. असं एक या किल्ल्याचं. नंतर याचं नाव इस्लामपूर ठेवलं गेलं. इस्लामपूर नंतर परत चाकण झालं. म्हणजे पेशव्यांच्या काळात परत हा किल्ला मराठी संग्रामदुर्ग हाच. याचंच नाव संग्रामदुर्ग. बरीच नाव आहे नाही, दोनच नाव. संग्रामदुर्ग हे, आणि नंतर इस्लामपूर हे किल्ल्याचं नाव त्यावेळेस गावाचं नाव इस्लामपूर होतं, किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग होतं. आणि चाकणचं भौगोलिक महत्व असं आहे, 3-4 जिल्हे, म्हणजे आता आपण त्याला जिल्हे म्हणूयात, पण पूर्वी सुद्धा जुन्नरवरनं लोक म्हणजे कोकण प्रांतातनं वर येण्यासाठी जुन्नरचा माळशेज घाट आणि डायरेक्ट पुढं आंबे घाट हे 2च मार्ग होते. हे आपण खटाळा बिणा हे त्यावेळेस मार्ग नव्हते. त्यामुळं जुन्नर मार्गाने जर तुम्ही नाणेघाटा मार्गे जर वर आला तर शिवनेरी नंतर चाकणचा किल्ला हा खूप महत्त्वाचा होता. म्हणजे त्यावेळेस आपण त्याला एक काय म्हणतात, एक टोल प्लाझा म्हणूयात किंवा ह्या म्हणजे एक, आणि विश्रांतीसाठी एवढं मोठं सैन्य आल्यानंतर त्याला विश्रांतीसाठी एक त्यांचं, म्हणजे आता लोक मोठमोठे देश नाही का असे बेट काबीज करतात बाबा, जहाज जाण्यासाठी त्यांना पेट्रोलिंगसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी. तसं हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या व्यापारिकदृष्ट्या सुद्धा पूर्वीपासून महत्त्वाचं. आणि आजही 4 जिल्ह्यांच्या सेंटरवर चाकण आहे. इकडं मुंबई, नगर, नाशिक, पुणे. आणि महाराजांचं जास्त वास्तव्य इथं नव्हतं. सातारा, कोकण प्रांतात जास्त होतं. मराठी सत्ता पेशव्यांचं ज्यावेळेस आलं त्यावेळेस इथं जास्त हे होतं मराठ्यांचं. हे महाराजांच्या काळात इतकंसं नव्हतं. पण महाराजांचं जे बालपण शिवनेरी ते
रायगड हा याच्या दरम्यान हा किल्ला असल्यामुळं महाराजांचं इथं कित्येक वेळा येणं जाणं झालं असेल. पण आता काय काही गोष्टी इतिहासात आहेत, काही नाही. आणि ज्या ठिकाणी कसं आहे, महत्वाच्या गोष्टी ज्या घडल्यात त्या जास्त लिहिल्या गेल्या किंवा त्याचं जास्त हे चर्चा झाल्यामुळं त्या गोष्टी लक्षात येत. इतर काही छोट्या छोट्या गोष्टी राहून गेल्या, काळाच्या ओघात त्या मागं पडल्या. हे तुम्ही म्हणाले की दुर्लक्षित झालाय हा किल्ला पहिल्यापासून, त्यावेळेस पण होता ना. आता जर झालं याचं संवर्धन तर नाही काय होऊ शकतं याचं चांगलं? आता आम्ही लोकांनी म्हणजे चाकणचे ग्रामस्थ सर्वच त्याच्यामध्ये सगळेच जण आहेत, तर सगळ्यांनी मिळून एक 25-30 वर्षापूर्वी म्हणजे आम्ही कॉलेज जीवनात किंवा शाळा एक 10वी नंतर आम्ही इथं स्वच्छता मोहीम राबवायला चालू केली. पूर्वी चाकणमध्ये किल्ल्यात जाणं म्हणजे प्रातर्वी दिला जाणं असा अर्थ होता. म्हणजे आता तुम्हाला हा किल्ला दिसतोय, खूप बदल यायचे. पूर्वी ती छोटी छोटी बाबळीची झाडं होती, थोडी घाण होती. आजूबाजूची सर्व लोक त्यावेळेस काय संडासी घरटी नसायच्या, मग किल्ल्यात गेला म्हणजे प्रातिर्वी दिला गेला असा एक अर्थ होता. तर त्या काळात आम्ही इथं साफसफाईला सुरुवात केली. तेव्हापासून हे करत 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 आज चाकणच्या किल्ल्याला शासनाचा 30 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि 30 कोटीची कामं आज या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आता तुम्ही हे पण काम नवीन आहे समोरचं, ही पूर्ण भिंत नवीन, म्हणजे तटबंदी ही जवळजवळ नवीन होईल. आणि आता ते एक डेमो केलेला आहे बघा विटांचा, तुम्ही पाहत असाल, छोटंसं काम आहे बघा ते. आता तशी भिंत जसं हे पूर्वी होतं तसं पूर्ण होणार आहे. हो खूप. आणि याचं एक पुरातत्व विभागाने याचा एक डेमो तयार केलेला आहे, तो आता व्हॉट्सअपला आम्ही शेअर पण केलेला आहे, बऱ्याचशा लोकांना येईल. इथं खूप सुंदर असं गार्डन आणि शिवाजी महाराजांचा एक छानसा पुतळा, खाली खंडक 40 फूट असा आहे खंडक, त्या खंडकमध्ये सुद्धा ट्रॅकिंग करणार आहे. हो, ते खंदक पाणी असणार ना पूर्वी तिथे? पूर्वी पाणी होतं, पण आता पाणी सोडून उपयोग नाही, ते मेंटेन राहण्यासारखं नाही, किंवा शेवाळ होईल, पाण्याचा वास येईल, बऱ्याचशा गोष्टी. पण तिथं पाणी न ठेवता एक ट्रॅक केला, सकाळी सकाळी लोकांना इथं फिरायला. पर्यटन स्थळ पण खूप चांगलं होतं. खरंच एखादं म्युझियम आता हे जे इथं ठेवलं, शेजारी म्युझियम होत आहे, ते 2 कोटी रुपये मंजूर झाले त्याला. इथं प्रेम्बो म्हणजे वॉश कंपनीचं आहे, तर त्यांनी CSR फंडातून 2 कोटी रुपये मंजूर केले. तर त्याचंही काम म्हणजे चालू झाल्यासारखंच आहे, तिचा आराखडा पण तयार झाला. मी तेच सांगितलं, साधारण 30 कोटीची कामं या ठिकाणी आता चालू होती. त्यातलं आता कारण कसं आहे, दगडी काम आहे, याला मटेरियलपेक्षा मजुरी खूप झाली. आणि शासकीय काम आहे म्हटल्यावर थोडं वेळ लागतो त्या गोष्टी, पण काम चालू आहे. पण चालू आहे बरोबर. अरे हे हल्लं पाहिजे रे सगळ्याच्या काय नाही ह्या किती गोष्टी वर्षापासून ते आमच्या लहानपणापासूनच आहे. आहे. आणि मुळात काय माहितीये का, महाराजांनी सुद्धा म्हणजे त्यावेळेस सुद्धा मुस्लिम एखादा त्यांच्या दरबारी असलं तर शेवटी त्यालाही त्याचं देवाची आराधना करायची म्हटलं तर काही तर जागा पाहिजे, म्हणून महाराजांनी सुद्धा जागा दिली असेल. म्हणजे असं काय. आणि मुळात आता लोक म्हणतात महाराजांच्या दरबारी एवढे हे होते, तेवढे मुसलमान होते किंवा हे होते, त्यावेळेस मुस्लिमांची संख्या होतीच किती. म्हणजे काही गोष्टीचं आहे ना, आता हे काही थोडं राजकारण म्हणा, शेवटी कसं आहे, बोलणाऱ्या माणसाला मतं पाहिजे असतात, त्यामुळे तो समाज किंवा तो घटक खुश करायचा म्हणून काहीतरी आपलं बोलायचं. आणि राजकीय लोक करणार आहे, तो त्यांचा व्यवसाय धंदा झालाय, तो ते काही समाजकार्य राहिलं नाही. त्यामुळं आपण लोकांनी कसं वागायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ते म्हटले जय म्हणा की आपण जय म्हणत गेलो तर त्याला अर्थ नाही राहणार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है।